तर मित्रांनो आज मी बनवलं अमेरिकन चॉप्सी आणि रेसिपी खूप जास्त इझी टेस्टी आहे। खूप दिवसापासून माझी इच्छा होती अमेरिकन चॉप्सी बनवायची आणि फायनली आज ती रेसिपी बनवतोय। टोपशीमध्ये पाणी ॲड केलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं। आता हाय फ्लेमवरती आपल्याला हे हाका नूडल्स बॉईल करून घ्यायचे आणि बॉईल करून एक 5-6 मिनिटांनी बॉईल होतात ते। त्याच्यानंतर याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्या, ड्राय करून घ्या फॅनखाली। त्याच्यावरती टाका थोडं कॉर्नफ्लॉवर, मिक्स करून घ्या आणि देन ऑइलमध्ये डीप फ्राय करा। याच्या आधीच मी ही रेसिपी टाकलेली आहे जी फ्राय नूडल्ससाठी आपल्या सूपसाठी वगैरे वगैरे खायला खूप भारी लागते। मॅगी पण सेम तुम्ही ॲज इट इज करू शकता अशीच। त्यानंतर याला मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्या फ्राय नूडल्सला आणि ते झाल्यानंतर आपल्याला आता एक सॉस तयार करायचा जो अमेरिकन चॉपसाठी यूज करतो। आता आपण वोकमध्ये थोडंसं तेल टाकतो, याच्यावरती चॉप केलेला कांदा टाकतो, तेलावरती परतून घेतोय। मग शिमला मिरची, कोबी, गाजर याच्यावरती टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचे, तेलावरती टॉस करून घ्यायचे। त्यानंतर मित्र याच्यावरती पाणी टाकायचं आहे। तुम्ही व्हेज स्टॉक यूज करू शकता, नॉन व्हेज स्टॉक यूज करू शकता किंवा नॉर्मल पाणी शकता। हे सगळं टाकल्यानंतर मी टाकले शेजवान चटणी जी होममेड आपणच बनवली होती, त्याची रेसिपी मी डिटेलमध्ये ॲड केली, तुम्ही चेक करू शकता इकडे पण आणि तिकडे सुद्धा, म्हणजे पोस्ट केली। आता ती मिक्स करून घ्या। याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकलं आहे, थोडासा टोमॅटो केचपही टाकलं आहे, मजेदार लागेल। थोडंसं विनेगर टाका, व्हाईट पेपर पावडर, चवीनुसार मीठ आणि मस्त उकळ येऊन द्या 2-3 मिनिटं। त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये ॲड करायचं कॉर्नफ्लोअरची स्लरी, पाणी ॲड करायचं कॉर्नफ्लोअरचं आणि तो मस्त घट्ट करून घ्यायचा आहे आपला सॉस। आता आपल्याला सर्व्ह करायचा आहे। खालती टाकलेत मी ते आपले फ्राय नूडल्स फ्राय केले, वरतून ॲड केला हा अमेरिकन चॉप्सीचा सूप, त्याच्यानंतर ॲड केला याच्यामध्ये थोडंसं स्प्रिंग ओनियन, ऑमलेट आणि मस्तपैकी सर्व्ह केला आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, एक नंबर निवांत खातो। तुम्ही रेसिपी एन्जॉय करा।